नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तर आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्या मैत्रिणींचं स्वागत आहे. त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, म्हणजेच तुम्हाला नवीन व्हिडिओची माहिती मिळत राहील. तर चला मग आपण व्हिडिओला चालू करूया. तर आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे क्लास तुम्ही कुठे करता किंवा कसा करता क्लास. आता बऱ्याच मैत्रिणींना कसं मोशन क्लास करायचा असतो, पण आपण काय करतो आपल्या सोयीनुसार घरगुती क्लास करतो. म्हणजे शॉप वगैरे नसेल, त्यांच्याकडे सर्टिफिकेट वगैरे नसेल तरी करतो, पण काही प्रॉब्लेम नाही. आजकाल घरगुती सुद्धा छान शिकवतात आणि मी सुद्धा घरगुती शिकलेली आहे, शॉप वगैरे मध्ये नाही केलेली, मुलं छोटे होते म्हणून. मग त्याचबरोबर बऱ्याच गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजेत की घरगुती क्लास करायचा आहे, पैसे द्यायचेत, वेळ द्यायचा आहे. मग ते ब्लाऊज खरंच आपल्याला परफेक्ट शिकवणार का, किंवा ब्लाऊज शिकवायची पद्धत कशी आहे, किती पद्धत तुमच्या लक्षात येईल की नाही. आणि आणखीन एक पहिली गोष्ट, तर तुम्ही जिथे ब्लाऊज शिवणार आहात किंवा शिकणार आहात तर तिथं तुमच्या अगोदर प्रत्येक ब्लाऊज शिवून पहा. प्रत्येक म्हणजे 4 ब्लाऊज तर शिवायचेच. कटोरी, प्रिन्स कट, 4 टक्स, डबल कटोरी, म्हणजे 4 ब्लाऊज जास्त चालतात. आता प्रिन्स कट आणि 2 पीस तर जास्त चालतात, पण तुम्ही कमीत कमी 4 ब्लाऊज शिवून घ्या त्यांच्याकडून, म्हणजे तुम्हाला कळेल की तुम्हाला ब्लाऊज कसं बसतंय, किंवा त्यांचं म्हणजे ब्लाऊज फिटिंगला बसतंय की नाही, का चुकतंय ब्लाऊज. जर त्यांच्याच ब्लाऊज फिटिंगला व्यवस्थित बसत नसेल तर तुम्ही क्लास लावून काहीच फायदा नाही. पहिलं तर हे तुम्ही की आधी तुमचे ब्लाऊज शिवून घ्या त्यांच्याकडून, ट्राय करा, घाला. असं नाही की क्लास लावायचा गेल्या विचारलं लगेच क्लास लावला. तुम्ही नियमित ब्लाऊज शिवत असला त्यांच्याकडे तर काहीच प्रॉब्लेम नाही. पण ब्लाऊज आपल्याला घरी स्वतः शिवायचं म्हणलं ना तर काहीच प्रॉब्लेम नसतो, म्हणजे कस्टमरचे. पण ज्यावेळेस आपण शिकवतो त्यावेळेस शिकवायची सवय नसते. ज्या ब्लाऊज शिवतात त्यांना सुद्धा सवय नसते किंवा अगोदर क्लास घेतलेला नसतो. त्यांनी सुद्धा सांगायला पाहिजे की मी अगोदर क्लास घेतलेला नाहीये, मला जमन तसं मी शिकवायचा प्रयत्न करते. म्हणजे ज्याच्या त्याला ना फसवायला नाही पाहिजे की मी शिकवतो तुम्हाला क्लास, तुम्ही क्लास घेते वगैरे. आता खरं तर मी सुद्धा क्लास चालू केले होते मैत्रिणींनो, पण माझी तब्येत खराब झाली गावी गेल्यामुळे, नंतर मग क्लास अर्ध्यातूनच बंद करावे लागले. मग अशा अडचणी येऊ नये म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्ही अगोदर ब्लाऊज शिवून घ्या. मेन म्हणजे तुम्हाला कळायला पाहिजे की ब्लाऊज त्यांना परफेक्ट येतात की नाही, हे तर पहिला विषय आहे. नंतर ब्लाऊज शिकवतात कसा. आता काय करतात बऱ्याच वेळेस डायरेक्ट क्लासला गेलं का, मी ऐकलंय बऱ्याच मैत्रिणींचं ज्या ब्लाऊज शिवायला येतात ना त्यांनी क्लास ट्राय केला होता, मग सुटला त्यांच्याकडनं. डायरेक्ट काय सांगतात, फक्त आपलंच माप घ्यायचं आणि त्यांच्याकडं रेडीमेड चार्ट बनवलेले असतात. चार्ट तुम्ही लिहून देतात वहीमध्ये, आणि त्या चार्टमध्ये वही वगैरे हरपली तर नंतर त्यांना माप काढता येत नाही, मुंड्याचं माप काढता येत नाही, कटोरीचं माप काढता येत नाही. मग अशा बऱ्याच अडचणी येतात. मग तुम्हाला म्हणजे चार्ट तयार करायला सुद्धा शिकवलं पाहिजे त्यांनी, म्हणजे इथे तुम्ही क्लास लावलाय अगोदर. तर बेल वाजली होती, सॉरी मैत्रिणींनो. तर आपण लक्षात घ्यायला पाहिजे की त्या कसं शिकवतात, कुठून शिकवतात, कसं चार्ट कसं बनवायचे, की त्यांनी ते चार्ट कसे बनवलेत. जे शिकवतात ना त्यांनी सांगायला पाहिजे. भलेही तुम्ही महिन्यावर जरी क्लास लावला, 15 दिवस फक्त शिकण्यात गेले तरी काहीच प्रॉब्लेम नाही. स्टार्टिंगचे 15 दिवस जे इम्पॉर्टंट असतं मैत्रिणींनो, ते तुम्ही मन लावून शिकला का कटिंग आणि स्टिचिंग कुणीही करू शकतं. पण ब्लाऊजचे माप कसे टाकायचे, कुठल्या मापावरून कुठलं माप काढायचं, किंवा गळा रुंदी कशी काढायची, गळ्याची रुंदी म्हणजे कुठल्या मापावरून निघती, शोल्डर किती घ्यायचं, शोल्डरची रुंदी कशी काढायची, गळ्याची रुंदी कशी काढायची, बरेच प्रकार जर त्यांनी अगोदर शिकवले आपल्याला तर कटिंग स्टिचिंग तुम्ही करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही काय करता, क्लास लावता, क्लास करून येता, 1-1.5 तास क्लास करता, नंतर एखादी गोष्ट लक्षात नाही आली की मोबाईलवर सर्च करायची, यूट्यूबवर, मग वेगवेगळे व्हिडिओ बघायचे, आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळी शिकवण्याची पद्धत असते. मग आपल्या लक्षात नाही राहत. म्हणजे ब्लाऊज व्हिडिओवरचं पाहून शिकायचं किंवा क्लास केलाय तिथलं शिकायचं, दोन्ही मिक्स होतं, कन्फ्युजन होतं. आणि नाही मग क्लास केला ते लक्षात राहत, आणि नाही मोबाईलमधलं लक्षात राहत. माझं म्हणणं आहे की जोपर्यंत आपण क्लास लावलाय, ऑफलाईन क्लास करतोय, तोपर्यंत मोबाईलमध्ये ब्लाऊज शिवायचं पाहायचं नाही. आणि जे तुमचे डाऊट असतील ते तुम्ही नंतर दुसऱ्या दिवशी गेल्यावर विचारू शकता की जिथं क्लास लावलाय आम्हाला हे लक्षात येत नाही, किंवा तुम्ही हे माप कुठून काढलं होतं. आणि आणखीन चौथी गोष्ट म्हणलं तर ब्लाऊजचे बऱ्याच प्रकारचे माप असतात.
ब्लाऊजची ओळख असते ती ब्लाऊजची ओळख करून द्यायला पाहिजे तुम्ही जिथं क्लास लावला. आता पहिलं म्हणजेच क्लासला साहित्य असतं. आता मी क्लास घेतला मैत्रिणींनो, पण पूर्ण नाही घेता आला, मला तब्येत खराब झाली, माझं घरातलं काम ब्लाऊज वगैरे मला नाही उरकत, तर बंद झाला. पण सगळ्या ब्लाऊज पेपरला लागणारी माहिती, क्लासला लागणारी माहिती जी असते आपली, क्लासला लागणारी माहिती आणि क्लासला लागणारं जे आपलं सामान आहे, सगळं प्रोडक्ट आहे, ते काय काय लागतं, कसं लागतं त्याची माहिती, कॅनव्हास पेपर, ब्लाऊज पिन, टच बटन, न्यूज पेपर, वही, हुक, बटन, ब्लाऊज बटन, म्हणजे वेगवेगळे प्रकारचे अस्तर, कुठला अस्तर यूज करायचं, कुठलं अस्तर चांगलं असतं, कुठल्या पेपरला कुठली सुई लागते, सॉरी कुठल्या कपड्याला कुठली सुई लागते, कुठली सुई चांगली असते का, तर मशीनमध्ये नॉर्मल जे आपलं मशीनचं काम निघतं ते मशीनचं काम आपल्याला घरच्या घरी कसं दुरुस्त करता येईल, मशीनची माहिती हे पूर्ण आपल्याला सांगता आलं पाहिजे. आणि म्हणजे पूर्ण आपल्याला माहिती भेटली पाहिजे. आता नवीन मशीन आणली, साधा दोरा जरी गुतला तरी आपण काय करतो, मशीन दुरुस्त करायला नेतो, किंवा मशीन आपली बंद पडते, किंवा डबल रिटर्न न्यायची आणायची, नवीन मशीन आणलेली असते, आपल्याला मशीनची माहिती नसते, मग असे बरेच प्रॉब्लेम होतात. तर मग ते प्रॉब्लेम होऊ नये म्हणून आपण जिथं क्लासला जातो त्यांनी मशीन विषयी प्रॉपर माहिती दिली पाहिजे. त्याचबरोबर मैत्रिणींनो, तुम्हाला क्लास जॉईन करताना म्हणजे किंवा क्लास चालू केल्यावर ब्लाऊज कटिंगच्या अगोदर त्यांनी तुम्हाला ब्लाऊजचे प्रकार सांगायला पाहिजेत, किती ब्लाऊज शिवायचे, ब्लाऊज विषयी माहिती द्यायला पाहिजे. म्हणजे महिन्यातले 15 दिवस त्याच्यामध्ये गेले तरी काही प्रॉब्लेम नाही, पण आपल्याला सुद्धा ओढ असते की लगेच क्लास चालू केला की आपण पहिल्या वेळेस लगेच ब्लाऊज कटिंगला घ्यायचं की 2 दिवसात शिवायचं, पण एका महिन्यात ते विसरून जायचं. पण तसं न करता तुम्ही सगळी ब्लाऊजची माहिती घ्यायला पाहिजे, ब्लाऊज विषयी ब्लाऊजचे प्रकार जाणून घ्यायला पाहिजेत. जसं की क्लास चालू केल्यावर पहिला 1-2 दिवस तर ब्लाऊजला लागणारे साहित्याचं जाणून घ्यायला किंवा मशीनची माहिती घ्यायलाच 2 दिवस जातात आपले. पण पूर्ण प्रॉपर माहिती घेतली तर काहीच प्रॉब्लेम येत नाही, म्हणजे लक्षात राहतं. कटिंग करून शिवणं ब्लाऊज तर सोपं आहे, पण अवघड आहे की त्याचे साहित्य जाणून घ्यायचं, पुन्हा वेगवेगळे मापांचं माप काढणे, कशावरून कुठले मापाचे काढायचे, म्हणजे तुम्हाला चार्ट दिला की त्याच्यावरून लक्षात नाही राहत. जोपर्यंत चार्ट जवळ आहे तोपर्यंतच आपण शिकतो, चार्ट हरपला की काहीच करता येत नाही. मग ते तुम्हाला माप काढता यायला पाहिजेत, त्याच्यामुळे त्यांच्याकडून शिकून घ्यायला पाहिजे की माप कसे काढायचे, कुठल्या मापावरून किती काढायचं, कुठल्या छातीच्या मापाला किती कटोरी काढायची, हे सगळं तुम्हालाच यायला पाहिजे. आणि ब्लाऊज, आता ब्लाऊजचे किती प्रकार असतात पहा. 4 टक्स ब्लाऊज विदाऊट क्रॉसपट्टी, म्हणजे 4 टक्सला साधा ब्लाऊजला क्रॉसपट्टी असते, त्याचमध्ये विदाऊट क्रॉसपट्टी बिना क्रॉसपट्टीचं ब्लाऊज असतं. स्लीवलेस ब्लाऊज, कप्स बसवणे, म्हणजे 4 टक्सला कप्स सुद्धा बसवता येतात. पुन्हा 1 टक्सला बी कप्स बसवणे. 1 टक्समध्ये 2 प्रकार, म्हणजे फक्त 1 टक्स किंवा आणि 1 कप्स बसवणे. जास्त हार्ड वर्क असेल ब्लाऊजच्या पुढच्या साईडला तर त्याला 1 टक्स टाकून कप्स बसवले तरी चालतात. पुन्हा प्रिन्स कट विदाऊट क्रॉसपट्टी, म्हणजे प्रिन्स कटला क्रॉसपट्टी पण असते, विदाऊट क्रॉसपट्टी पण असते. ओके. आणि कटोरी ब्लाऊज क्रॉसपट्टी, कटोरी ब्लाऊजला क्रॉसपट्टी येतेच. आणि कटोरी डबल कटोरी, म्हणजे डबल कटोरीला बॉम्बे कटोरी म्हणतात, 2 पीस म्हणतात, आणि डबल कटोरी एक म्हणतात. बाही म्हणजे स्लीवलेस, आणि बाही म्हणजे बाहीलाच स्लीव्ज म्हणतात. अशा प्रकारे लिहून दिलं तरी चालतं. हे पहा. आणि तुम्ही प्रॉपर सगळं लिहून घ्यायला पाहिजे क्लास चालू केल्यानंतर. आता ही पूर्ण माहिती घ्यायलाच मी क्लास जॉईन केला, तेव्हा 3 ते 4 दिवस गेले होते मैत्रिणींनो. नंतर पुन्हा आम्ही ब्लाऊजच्या भागांची ओळख शिकायला चालू केलं. 4 टक्स ब्लाऊजचा पाठीमागचा भाग, पुढचा भाग हे आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहू. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि ह्याच्या पुढचा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला तसं कमेंटमध्ये सांगा. तर चला मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.